तुला आठवत नाही का आज्या गावाकडचा आज्या बबन्या शेतातली मस्ती तेच का पाया पडलं. अरे म्हातारा दिसतो आज म्हणून जरा नीट बोलतीये लागला आपला चरा 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 बोलाया. काय वांगाळ बोललो ग मी तुला. अरे पाहुणे नाही म्हणलंस. मग तू पाहुणीच आहेस. अरे मी आधीपासून इथे. मी पाहुणी हो तू मागाहून आलीस. जे पाहुणे मी का तू. अरे माझ्या मित्राली ताईचं घर आहे. माझ्या मान्याचं घर आहे. मनू काय रे आईची काही काळजी बिळजी काही आहे की नाही. एकदा गेला तो गेलाच. रात्री फोन नाही काही नाही. आई जिवंत आहे मेली काही नाही. हा कोणाचा कोण रामण्णा पण हा माझ्याकरता जेवायला थांबतो. 10 वेळा जेवता का म्हणून विचारतो. आणि हा आपल्या पोटचा पोर. हा रात्रीचा तर फोन सुद्धा करत नाही. बघूया किती काळजी येते कळेलच. क्या बात है यार. आय शुड कॉंग्रॅच्युलेट हर. अरे पार्टी हवी आहे म्हणावं तिला. तूच कर ना तिला फोन. इवाना पोहोचली असेल ऑफिस मध्ये. 1 मिनिट म्हणजे तू काल इथेच होतास. हो आईशी फोन झाला. मन्या हं? आईला फोन केला होतास का. ही एवढी सगळी कामं निपटतो आणि करतो. लगेच काय 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 आईला फोन कर ना. हो करतो. आईला आत्ताच्या आत्ता ताबडतोब फोन कर. रिंग जाते उचलत नाहीये. आपल्यात अशा वेळी पुन्हा ट्राय करतात. कर.
ओ साहेब, हा? घ्या ना कॉफी घ्या. तुझ्याच ऑफिसमध्ये बसून तुझीच कॉफी तुला घे म्हणण्याचं भाग्य आम्हाला कधी लाभणार परत. घे. ए मन्या, रिलॅक्स यार. हे बघ, इतकं टेन्शन घेण्यासारखी गोष्ट नाही यार ही. म्हणजे एक फक्त लक्षात ठेव, रेग्युलरली सकाळ संध्याकाळ जेव्हा जमेल तेव्हा आईला न विसरता फोन करत झाले. कम ऑन मन्या. अरे या अशा माणसांची आहे ना, ही सगळी गणितं माहिती आहेत मला. तेच तर काम आहे ना माझं. आईचं खरंच मला काही कळत नाही रे. आणि कळणारही नाही एवढ्यात. म्हणजे मन्या, साधी गोष्ट आहे. पापा होते तेव्हा पापांची सोबत होती तिला. आता एकटी आहे ती. त्यामुळे बोलायला, काही शेअर करायला तिच्यासोबत दुसरं कुणी नसल्यामुळे तो एकटेपणा तिला प्रकर्षाने जाणवतोय. तिला मुलाची सोबत मिळावी म्हणून तुझ्याकडे बघते रे. आणि तू नसतोसच. असतो ना. अरे गेल्या आठवड्यात 4-5 दिवस तिकडेच तर होतो मी. ते तुझ्या दृष्टीने. तू 6 दिवस आईकडे राहिलास आणि 1 दिवस इथे राहिलास ना, तरी सुद्धा तू आठवडाभर इथे राहिल्यासारखंच बिहेव कर. अरे या अशा माणसांची इन्सिक्युरिटी अशा एकटेपणामध्ये ना फार वाढीच लागते. आपल्याला नेमकं हेच होऊ द्यायचं नाहीये. कळतंय मला आम्या, पण अरे म्हणून तर मागे लागलोय ना मी तुझ्या. आता अजिबात वेळ वाया घालून नाही चालणार आहे. लक्षात येत आहे का तुझ्या? एका बाजूला आई आहे, दुसऱ्या बाजूला मिताली आहे. ओके, सध्या मिताली कामात गुंतू लागली. ती त्यात हरवून जाईलही. त्या कामाच्या धबडग्यात ती सगळं विसरून जाईलही. पण नंतर जेव्हा केव्हा ती त्यातनं मोकळी होईल, तेव्हा त्या मोकळ्या वेळेत तिच्या मनामध्ये जर हे असलं काही शिरलं ना परत, तर अवघड आहे फार. जाऊ दे, एक काम कर, जरा मातोश्रीला पुन्हा फोन लावून बघ. रामण्णा असेल ना घरात. हो, पण ती समोर असेल आणि तिला फोन उचलायचा नसेल तर रामण्णाही उचलणार नाही. करा करा, ट्राय करा. नाही, करतो थोड्या वेळाने. बर मन्या, आज जावं लागेल तुला आईकडे. यस. या आठवडाभरामध्ये भेटू आपण पुन्हा एकत्र. हो. पण त्यापूर्वी तू मितालीला, वेदिकाला पुन्हा एकदा भेटायला सांगा, आठवणीने. निघू मी? निघू का? हो. टेक केअर मन्या. टेक केअर. यस. येतो. रागावलीयस? नाही रे, आनंदाने नाचते मी. छान. म्हणजे रागावलीयस? म्हटलं ना आज येतो म्हणून. आज येतो, मग आपण खूप गप्पा मारू. काही नको, तेवढं एकच काम नाहीये मला. पाहिलं,
अगदी तुमच्यावर गेलाय. राग घालवण्याची कला तुमच्याकडनं घेतली आहे त्यांनी. रामण्णा, ए रामण्णा, आलं तुझ्या लक्षात? म्हणजे अजूनही आशा आहेत तर. हो, पण अगेन अर्लिएस्ट पॉसिबल. सी कसं असतं ना अमे, अशा मॅटरमध्ये जसं वय वाढतं तसतसे चान्सेस कमी होऊ लागतात. पण मला एक कळत नाहीये, मनोहर आणि मितालीने यापूर्वीच सगळ्या पॉसिबिलिटीज चेक करायला हव्या होत्या. ऍक्च्युली म्हणजे आयडियली त्यांनी चेक करून बघायला हव्याच होत्या. राईट यू आर. पण तुला माहिती आहे का, ही जी 5 वर्ष त्रास झालाय ना सगळा त्यांना, हा व्हायचा काही प्रश्नच नव्हता. म्हणजे अगं ती मैत्रिणीची मुलगी, काय नाव तिचं? रिया. 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 मग तिच्यामुळे मितालीला म्हणा किंवा मनोहरला काही जाणवायचा प्रश्नच नव्हता. ओ, ते ठीक आहे, पण मी काय म्हणत होते तुला, एक 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 मिनिट. आई, हा बोल आई. हा का, म्हणजे अगदी एवढं घाईत काय? नाही नाही, तशी काही कामं नाही आहेत, मला मोकळच आहे मी. इतकं अर्जंट? हा, आता इथून निघायला लागेल तेवढाच वेळ. हो, निघतोय मी. हो. काय रे? मनोहरच्या आईचा फोन होता. ते कळलं मला, पण काय म्हणत होत्या? काही नाही, घरी आहे म्हणाली अर्जंटली. काही काम? ते तर काहीच सांगितलं नाही. म्हणाली इथे ये, आल्यावर कळेल तुला. बापरे, अशा लोकांच्या सरप्राईजची खूप भीती वाटते मला. मला पण. अरे काही नाही, गंमत के, काही नसेल, जाऊ नये. पण हो, ऑल द बेस्ट. हा, मी खरंच निघतो. यू प्लीज कॅरी ऑन. हा, ऍक्च्युली एक पेशंट आहे संध्याकाळी. ठीक आहे, मी ते करीन मॅनेज. ओके, चल बाय. बाय. काय काय बोलतेस ग आई? हे भाषेने तर मला तुझं काउन्सिलिंग करावं लागेल. हा, नाही रे, हे गेल्यापासून कशात मनच लागत नाही आता. आणि मनू सुद्धा फार लक्ष देईल इथे असं नाही वाटत. मने तुझ्याकडे दुर्लक्ष करेल असं वाटलं तुला? नाही. मुलं मोठी झाली ना की काहीच सांगता येत नाही. खरं तर आपणच वेडे असतो. आपल्या अपेक्षा समोरच्यावर मांडून ठेवतो आणि अपेक्षाभंगाचं दुःख आयुष्यभर मानेवर वागवत बसतो. आई, नाही म्हणजे हे तुला कळत नाहीये असं नाही मला वाटत. आणि खरंच तसं काही नाहीये. म्हणजे आता नाही वेळ मिळत कधी कधी लक्ष द्यायला, किंवा कधी कधी खूप कमी वेळा लक्ष दिलं जातं. पण तो दुर्लक्ष नक्कीच नाही करत आहे तुझ्याकडे. आई, आजचा काळ फार वेगळा आहे. म्हणजे फास्ट आहे, कॉम्पिटिटिव्ह. या अशा काळात आणि जगात समर्थपणे उभं राहायचं असेल ना, तर काही वेळेला भावभावना बाजूला ठेवाव्या लागतात. म्हणजे
आय एम सॉरी जर मी खूप कटथ्रोट बोलत असेल तर, पण आता काही जण करतात पूर्णपणे दुर्लक्ष त्याकडे, मान्य आहे मला, पण आई मन्या नाही आहे ग त्यातला. आणि माझ्यापेक्षाही तुलाच जास्त चांगलं माहिती असेल ना. तू तर अगदीच मनूचं वकीलपत्र घेऊन बोलल्यासारखा बोलतोयस. हा ग नाही, तुझ्यासमोर काय बोलणार आहे अगं मी. पण डोंट वरी, आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर, काही काळजी करू नकोस तू. नेहमी लक्षात ठेव, आपले बरेचसे गुण आपल्या तिसऱ्या पिढीत उतरत असतात. अरे नातू झाल्यावर त्याला आजोबाच्या नावानं हाक मारायची प्रथा कशी सुरू झाली? वाव, इंटरेस्टिंग आहे रे. इंटरेस्टिंग म्हणजे तुफान इंटरेस्टिंग आहे. संध्याकाळी माझ्या आयटम बरोबर फिरायला गेलो होतो. हो साळवी, हो काय बोलताय. अहो आयटम म्हणजे माझी स्कूटर हो. बर, मी तुझ्यावर बसून फिरायला गेलो होतो तर समोर पाणीपुरीवाला दिसला. अगदी राहवलं नाही म्हणून सरळ गाडी घातली पाणीपुरीच्या दुकानासमोर आणि मनसोक्त पाणीपुरी खाल्ली. बाहेर येऊन बघतो तर काय, माझी प्राणप्रिय गायब.